माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? होप सो सगळे मस्त आणि मजेत असतील. तर आज आपण आलेलो आहे अटल बिहारी वाजपेयी गार्डनमध्ये. तर हे आहे दिघीमध्ये, पिंपरी चिंचवडमधील. चला तर मग बघूयात. आणि हे बघा, तुम्हाला माझ्या मागचं पूर्ण व्ह्यू दिसतच असेल की कसा आहे. तर चला तर मग मी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवते पूर्ण, आणि काय काय आहे ते पण दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या ठिकाणी हे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यानचं मेन गेट आहे. त्या मेन गेटच्या बाहेर अशा प्रकारे घोडे किंवा मग तुम्हाला चटरपटर खायला असं कुरकुरे वगैरे बघायला मिळतील. त्यानंतर पहिले आपल्याला तिकीट काढायचं आहे. तर तिकिटाचं जे वेळ आहे हे संध्याकाळी 4 ते 7:30 वाजेपर्यंत आहे. आणि 12 वर्षे वरील लोकांना म्हणजेच प्रौढांसाठी 20 रुपये तिकीट आणि 3 ते 12 वर्ष लोकांसाठी 10 रुपये तिकीट या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी आम्ही दोघं होतो, त्यामुळे मी 2 तिकीट या ठिकाणी घेतलेले आहे. तर मध्ये घुसल्यानंतर आपल्याला समोरच असं छान असं ग्रीन याच्यावरती लिहिलेलं दिसेल, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान. तर या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस छान असं LED लाईट लागलेले असतात काचेच्या याच्यावर. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आपण आता सुरुवातीला जे आहे तर समोरच तुम्हाला दिसत असेल लहान मुलांच्या खेळण्यासाठी घसरगुंडी किंवा मग सीसॉ. तर तेवढंच त्या ठिकाणी आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान असे फुलंसुद्धा या ठिकाणी आहेत. तर समोरच जे आहे तर ते तेवढंच फक्त लहान मुलांच्या खेळण्यासाठी या ठिकाणी आहे. आणि सोबतच इथं थोडंसं जे आहे तर ते हरिण वगैरे ठेवलेले आहेत, पण ते सुद्धा थोडे खराब झालेले आहेत. तर या ठिकाणी मेन अट्रॅक्शन भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीचं गार्डन म्हणजेच हे. या ठिकाणी सगळेजण फोटोशूटसुद्धा करतात आणि फोटोसुद्धा खूप छान या ठिकाणी येतात. तर या ठिकाणी इथून आपल्याला मध्ये गेल्यानंतर पूर्ण जे आहे काचेचं केलेलं म्हणजे साईडने, तर त्या ठिकाणूनच आपण फिरू शकतो असं या ठिकाणी केलेलं आहे. आपण या ठिकाणी खाली जाऊ शकत नाही. तर संध्याकाळच्या वेळी हे गार्डन खूप जास्त चमकतं, कारण की जे LED लाईट असतात तर ते चालू बंद अशा प्रकारे होतात. तर आम्ही या ठिकाणी गेलो होतो जवळपास 6 वाजेच्या आसपास. त्यामुळे एवढी लाईट जे होते तर ते या ठिकाणी व्यवस्थित चालू झालेले नव्हते. चालू होते पण एवढं म्हणजेच अंधारात जे छान चमकतं तर तशा प्रकारे या ठिकाणी तेवढं दिसत नव्हतं. तर या ठिकाणचं मेन अट्रॅक्शन म्हणजेच हे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की LED लाईट आणि सोबतच हे पूर्ण जे आहे तर हे असं वरतूनच आपल्याला या ठिकाणी फिरू शकतो आपण. पण या ठिकाणी लहान मुलांच्या खेळण्यासाठी जास्त जे आहे तर ते नाही आहे, फक्त असं फिरण्यासाठी वगैरे या ठिकाणी आहे. पण या ठिकाणी यावरतून फिरल्यानंतर खूप छान अशी रिफ्रेशिंग हवासुद्धा आपल्याला मिळते, म्हणजेच खूप छान थंड असं या ठिकाणी वाटतं. पण या ठिकाणी जे आहे तर हे खाली जाण्यासाठी अलाउड नाही आहे. जर खाली जाण्यासाठी अलाउड असतं तर खूप जास्त मस्त वाटलं असतं. तर या ठिकाणचं पूर्ण गार्डनचं मेन अट्रॅक्शन म्हणजेच हे डॉल्फिन आहेत. तर हे डॉल्फिनच्या तोंडामधून जे आहेत 3 डॉल्फिन या ठिकाणी आहेत. तर त्यामधून पाणी पडतं. तर जेवढं तुम्ही ज्या साईडने जाणार त्या साईडने आपल्याला वेगवेगळं या ठिकाणी दिसतं. तर या ठिकाणी आम्ही संडेच्या दिवशी गेलो होतो, पण त्या मानाने एवढं इथे जास्त क्राऊड वगैरे काही नव्हतं. फक्त पण जे आहे तर ते गर्दी नसल्यामुळे सुद्धा खूप छान असं वाटत होतं, कारण एक छान अशी रिफ्रेशिंग हवा या ठिकाणी आपल्याला मिळते. आणि एक तुम्हाला जे पीस पाहिजे असेल म्हणजे शांतता मनाला, तर ती या ठिकाणी तुम्हाला नक्की मिळेल.
तर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यानमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर या ठिकाणचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि सोबतच जी लोकेशनची लिंक आहे तर तीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तर नक्की एकदा चेकआउट करा। तर हा जो परिसर आहे तर हा लहान मुलांसाठी नाही शक्यतो, कारण या ठिकाणी खूप जास्त असं फिरण्याचंच आहे, लहान मुलांच्या खेळण्यासाठी या ठिकाणी एवढं नाही आहे। तर या ठिकाणी खूप जास्त क्राऊडसुद्धा नसतो। जर तुम्हाला या ठिकाणी लहान मुलांना घेऊन यायचं असेल तर तुम्ही घेऊन येऊ शकता। तर तुम्हाला हा पूर्ण गार्डनचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।